नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खरंच अनेकांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. रिच डॅड पुअर डॅड. हो, अगदी. रॉबर्ट कियोसाकी यांचं हे पुस्तक. बरोबर. यात त्यांनी 2 वडिलांच्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे एक त्यांचे स्वतःचे वडील जे खूप शिकलेले होते. पण आर्थिकदृष्ट्या थोडे अडचणीत होते असं म्हणूया. हो. आणि दुसरे वडील म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील जे कमी शिकलेले पण खूप यशस्वी उद्योजक. आणि या पुस्तकातले विचार म्हणजे त्यांची जी मानसिकता आहे पैशाबद्दलची ती समजून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. तर आज आपण काय करणार आहोत, ह्याच 2 विचारसरणीतला फरक आणि संपत्ती कशी तयार करायची याबद्दलचे काही म्हणजे महत्वाचे मुद्दे बघणार आहोत. अगदी. सुरुवात करूया त्या 2 वडिलांच्या विचारधारेपासूनच. हो. तर गरीब वडील म्हणजे जे शिकलेले होते ते काय म्हणायचे, पैसाचा मोह वाईट असं काहीचं. हो, पैसा हे सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे आणि महागडी वस्तू दिसली की लगेच म्हणायचे, अरे हे आपल्याला परवडणार नाही. संपला विषय. बरोबर. त्यामुळे सुरक्षित नोकरी, महिन्याचा पगार यावरच त्यांचा भर होता. या उलट श्रीमंत वडील त्यांचा दृष्टिकोन एकदम वेगळा. त्या म्हणायचे पैशाची कमतरता हे सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे. फरक बघा विचारसरणीतला. खूप मोठा फरक आहे. आणि ते असं कधीच नाही म्हणायचे की हे मला परवडणार नाही. नाही, उलट ते विचारायचे मी हे कसं मिळवू शकेन. हा प्रश्नच तुम्हाला विचार करायला लावतो, मार्ग शोधायला लावतो. म्हणजे एक विचार तुम्हाला मर्यादा घालतो, दुसरा तुम्हाला संधी शोधायला शिकवतो. धोका पत्करणं, गुंतवणूक करणं. हो, व्यवसायात लक्ष घालणं यावर श्रीमंत वडिलांचा भर होता. आणि याच विचारसरणीमुळे त्यांच्या आयुष्यात एवढा फरक पडला असं लेखक म्हणतो. गरीब वडील आयुष्यभर पैशासाठी झगडत राहिले आणि श्रीमंत वडील हवाईतले सर्वात श्रीमंत झाले. अगदी. आणि इथेच पुस्तकातला पहिला महत्वाचा धडा येतो की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, तर ते पैशाला स्वतःसाठी कामाला लावतात. म्हणजे पैसा त्यांच्यासाठी काम करतो. आणि गरीब आणि मध्यमवर्गीय ते पैशासाठी काम करतात. म्हणजे नोकरी, पगार या चक्रात अडकतात. ज्याला लेखक रॅट रेस म्हणतो, उंदराची शर्यत. हो, म्हणजे कसं, नोकरी लागली, पगार आला, मग खर्च वाढले, विशेषतः अशा गोष्टींवर ज्यातून उत्पन्न मिळत नाही, ज्याला आपण आता दायित्व म्हणणार आहोत. बरोबर. मग कर्ज घेतलं जातं, EMI सुरू होतात, मग त्याची भीती वाटते. आणि मग वाटतं की अजून सुरक्षित नोकरी हवी. हे चक्र सुरूच राहतं, कधीच संपत नाही. यातून बाहेर पडायला काय हवं, तर आर्थिक साक्षरता, फायनान्शियल लिटरसी. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा नियम कोणता? मालमत्ता, ॲसेट आणि दायित्व, लायबिलिटी यातला फरक ओळखणं. अगदी सोपं आहे. कसं? मालमत्ता म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते. आणि दायित्व जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते. अगदी बरोबर. पण गंमत अशी आहे की अनेक लोक ज्याला मालमत्ता समजतात ते खरं तर दायित्व असतं. उदाहरणार्थ मोठी गाडी घेणं. हो, आपण सुरेश आणि रमेशचं उदाहरण बघितलं होतं. दोघांनी 10 लाख गुंतवले समजा. सुरेशने गाडी घेतली की तिची किंमत लगेच कमी व्हायला लागते. वर मेंटेनन्सचा खर्च. बरोबर. म्हणजे ते झालं दायित्व. तर रमेशने काय केलं, त्याच पैशात मालमत्ता घेतली. म्हणजे समजा एखादी जागा घेतली, जी भाड्याने दिली. किंवा चांगली गुंतवणूक केली. हो. काही वर्षांनी काय झालं, रमेशच्या मालमत्तेची किंमत वाढली, त्यातून उत्पन्नही मिळालं. आणि सुरेशच्या गाडीची किंमत कमी झाली आणि खर्च वाढतच राहिला. म्हणजे श्रीमंत लोक काय करतात, ते मालमत्ता जमा करतात आणि गरीब किंवा मध्यमवर्गीय ते नकळतपणे दायित्व जमा करत राहतात, अनेकदा त्याला मालमत्ता समजून. अगदी. आणि म्हणूनच पुस्तकातला तिसरा धडा महत्वाचा ठरतो, आपल्या कामाशी काम ठेवा. म्हणजे काय? नोकरी करत राहा, पण त्याच वेळी मालमत्ता खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचा फोकस ॲसेट बिल्डिंगवर हवा. म्हणजे मिळणारा पैसा हा खर्च करण्याऐवजी, विशेषतः दायित्वांवर खर्च करण्याऐवजी मालमत्तेत गुंतवा. नवीन महागडा फोन किंवा गाडी घेण्यापेक्षा जी घेताक्षणी तिची किंमत कमी होते, त्यापेक्षा स्टॉक्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स किंवा उत्पन्न देणारी रिअल इस्टेट असे व्यवसाय ज्यात तुम्हाला स्वतः सतत हजर राहायची गरज नाही. ही झाली मालमत्तेची उदाहरणं. एकदा का पैसा अशा मालमत्तेत टाकला की तो पैसा तुमच्यासाठी काम करायला लागतो. तो तुमचा कर्मचारी बनतो. अगदी. तो तुमच्यासाठी अजून पैसा कमावतो. पण हे सगळं करण्यासाठी फक्त पैसा असून चालणार नाही ना, योग्य कौशल्य पण हवीत. बरोबर. आणि इथेच पुस्तकातला 6वा धडा येतो. शिकण्यासाठी काम करा,
पैशासाठी नाही. म्हणजे नोकरी निवडताना फक्त पगार बघू नका. नाही, तिथे काय शिकायला मिळतंय यावर जास्त लक्ष द्या. मॅकडॉनल्डचं उदाहरण खूप चांगलं आहे. काय ते? ते काय जगातले सर्वोत्तम हॅम्बर्गर बनवतात का? कदाचित नाही. हां. पण त्यांची जी बिझनेस सिस्टम आहे, विक्री, मार्केटिंग, वितरण, ती जगात सर्वोत्तम आहे. म्हणजे प्रोडक्टपेक्षा सिस्टम जास्त महत्वाची ठरली तिथे. अगदी. त्यामुळे फक्त तुमचं मूळ कौशल्य, उदाहरणार्थ तुम्ही चांगले कूक असाल, महत्वाचं नाही, तर विक्री कशी करायची, संवाद कसा साधायचा, लोकांना कसा हाताळायचा, बिझनेस सिस्टम कशी चालते, हे शिकणं महत्वाचं आहे. म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर होणं पुरेसं नाही, तर आपलं ज्ञान किंवा सेवा लोकांपर्यंत कशी पोचवायची हे मार्केटिंग आणि विक्रीचं कौशल्य पण गरजेचं आहे. बरोबर. तर एकूण या चर्चेतून काय महत्वाचं वाटतं? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालमत्ता आणि दायित्व यातला फरक नीट समजून घेणं आणि आपलं लक्ष मालमत्ता जमा करण्यावर केंद्रित करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशासाठी काम करण्याऐवजी पैशाला आपल्यासाठी कामाला कसं लावायचं हा विचार करणं, सतत शिकत राहणं. हो, नक्कीच. दायित्व तर आपल्या आर्थिक निर्णयात काय बदल होऊ शकेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच. प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.